आपल्या 10वी बॅच 2002 तर्फे चिरंजीव डॉक्टर मयुरेश विजयकुमार कंपले यांच्या BAMS डॉक्टर पदवी घेतल्याबद्दल आपल्या बॅचतर्फे सर्वांनी सत्कार आज आयोजित केला आणि आपल्या या सत्कारासाठी त्यांचे बंधुराज उपस्थित राहिले योगायोगाने आणि सरांचे बंधुराज आणि सरांनी आपल्याला वेळ दिली. खरं तर हा सत्कार एका 2 आठवड्यापूर्वीच आपण करणार होतो, परंतु डॉक्टरच इथं उपलब्ध नसल्यामुळे आपण हा सत्कार या ऐन दिवाळीच्या सणामध्ये करतोय. खरं तर आनंदाचीच बातमी ज्या दिवशी आम्हाला समजलंय की सरांचा मुलगा डॉक्टर झाला, त्याच्या अगोदर सर आम्हाला माहितीच नव्हतं की दोन्ही मुलं डॉक्टर केला आहे. आता आल्यावर डॉक्टर चिरंजीव डॉक्टरला हे आम्हाला माहिती नव्हतं, त्याच्या अगोदर माहीत नव्हतं. आणि मयुरेश डॉक्टर झाले त्याबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला. आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला शिकवणाऱ्या सरांचे मुलगा दोन्ही मुले आज डॉक्टर पदवी डॉक्टर क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं नाव मिळवणार आहे याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही अडचणी येऊ द्या, माझे स्वतःचे महिने आपल्याला कार्डिओलॉजिस्ट आहेत, मेडिसिन कार्डिओलॉजिस्ट आहेत. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात त्या क्षेत्रामध्ये काही अडचण असू द्या, आपण बिनधास्त त्यांच्याकडे जाऊया. तुम्हाला कुठली फील्ड निवडायची असेल किंवा पुढच्या वाटचाली काय करायच्या असतील तुम्हा दोघांसाठीही अभिजितसाठी आणि याच्यासाठी पूर्णपणे त्यांचे 24 तास दरवाजे उघडे आहेत, त्यामुळे काय अडचण नाही. आणि मयुरेशला सुद्धा खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याचबरोबर मयुरेश नावावरून एक आठवण म्हणून सांगतो सर, आम्ही 8वीत असताना तुमचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर लग्नाचा विषय येणार आणि आपल्या शाळेमध्ये गणपती बसवले होते आणि त्याच वर्षी लग्न झाल्यावरती तुम्हाला दोघांनाही जोडीनं पूजा करायला बसवलं. आला होता मॅडम पूजेला आणि गणपतीची पूजा करून आपल्या शाळेमधून ते बरोबर आपला वर्ग दाखवायला परत सरांनी आपल्या मॅडमला आपल्या वर्गामध्ये आणलेलं होतं. मग ती गणपतीची पूजा आणि मयुरेश पण गणपतीचंच नाव म्हणजे हा एक योगायोग असं मला वाटतंय की खूप छान. मला गणपतीचीच नाव दोन्ही आम्हाला खूप आनंद वाटला. सरांनी इथं आल्यानंतर आमचा पाहुणचार केला. खरं तर आम्हीच दिवाळी घेऊन आणली तर तुम्हीच आम्हाला दिवाळी तर त्याबद्दल तुमचं खूप आभार. खरं तर हे यश तुम्ही जे संपादन केलं डॉक्टर, हे यश फक्त केवळ तुमचं नसून तुमच्या पूर्ण कुटुंबांचं आहे. आज या ठिकाणी जर आजी असते तर आम्हाला आणखीन खूप आनंद अजून द्विगुणित झाला असता आणि त्यांची एक उणीव या ठिकाणी भासते. का तर सरांचं आम्हाला चांगली एक शिकवण आहे की पहिल्यापासूनच ज्यावेळेस शाळेत त्यांच्याकडे शिकायला गेलो की आईवडिलांची सेवा करा. त्यांनी त्यांच्या आईवडिलांची सेवा केली आणि ते फलित आज या रूपानं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन असाच एक सत्कार करायचा योग येणार आहे. तर हे यश तुमचंच आहे आणि सरांचं तर आहेच आहे, परंतु मॅडमचाही त्या ठिकाणी सहभाग आहे. कारण मुलगा ज्यावेळेस बाहेर शिकायला जातो, आम्ही पण बाहेर शिकलो, तर क्षणाक्षणाला मुलाची आठवण काढणारी असते ती आई असते. आणि आई एका कीर्तनामध्ये सांगितलंय सर, तुम्ही कीर्तन करायचं तुम्हाला काय मी सांगत नाही असं मी ऐकले ते सांगतो. आई कडेवर घेते तर आईचा विचार काय असतो की मी पाहिले ते मुलांनी पाहावं, पण बाप मुलाला खांद्यावर घेतो, जे मला दिसत नाही ते मुलांनी पाहावं, हा त्या मागचा दृष्टिकोन त्या कीर्तन करायला सांगितला. तर तुमच्या दोघांच्या कष्ट आणि मार्गदर्शनामुळे आज आम्हाला डॉक्टर यांचा सत्कार करायला मिळाला. यांची डॉक्टर पूर्ण झाली. पुढे एमडीला घेतलंय काय पीजीची तयारी चालू. तुम्हाला त्या पीजीच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला म्हणजे सत्कार करण्याची संधी दिली, तुमचे आभार मानतो त्याबद्दल. आणि तुम्ही सर्वजण वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला वाटचालीसाठी पूर्ण हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.